नमस्कार. अर्थशास्त्राची ओळख या आपल्या पहिल्या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण अर्थशास्त्र म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की अर्थशास्त्र म्हणजे नक्की काय? मुलं रट्टा मारायचा विषय करतात. अर्थशास्त्र हा रट्टा मारायचा विषय नाही. अर्थशास्त्र हा मुळात समजून घेण्याचा विषय. चला तर मग करूयात सुरू. अर्थशास्त्र म्हणजे काय? तर अर्थशास्त्र हा शब्द इकॉनॉमिया या ग्रीक शब्दापासून आलेला आहे. दुसरं, अर्थशास्त्र पॉल सेमिलर अर्थशास्त्राची यांनी पॉल सेमिलर यांनी व्याख्या केली की अर्थशास्त्र ही सामाजिक शास्त्राची राणी. म्हणजेच काय, मानवी कल्याणाचे हित साधण्यासाठी अर्थशास्त्राला त्यांनी मानवी कल्याणाचे हित साधणारे शास्त्र असं म्हणले आणि त्यांनी सामाजिक शास्त्राच्या राणीचा दर्जा दिला. म्हणजे समाजासाठी समाजावर चालणारे शास्त्र. त्यात बारक्यातली बारक्या गोष्टीपासून ते मोठ्यातील मोठ्या गोष्टीपर्यंत सर्व घटकांचा अभ्यास केला जातो. वस्तू, सेवांचे उत्पादन, विभाजन, विनिमय व उपभोग याच्यामध्ये आपण वस्तू आणि सेवांचे उत्पादन, त्याच्यातनं होणारे विभाजन, विनिमय आणि उपयोग हे मेन झाले घटक. हे घटक पेपरला हमखास विचारले जातात आणि हे घटक समजून घेतले तरच मला सगळं पुढचं अर्थशास्त्र समजणार. ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्राचे जनक होते. पेपरला 100% विचारले जाते. 11वीच्या पुस्तकामध्ये पण यांचा उल्लेख आहे स्टेट बोर्डच्या की ॲडम स्मिथ हे कोण होते. ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्राचे जनक होते. त्यांनी अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र असं म्हणले. 1774 साली राष्ट्राची संपत्ती ॲडम स्मिथ यांनी 1774 साली राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यात प्रथम अर्थशास्त्राची व्याख्या मांडली. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र अशी साधी सोपी व्याख्या प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी अर्थशास्त्राच्या बाबतीत केली. त्यांनी कल्याणकारी व्याख्या मांडली. नवअभिजातवाद अर्थशास्त्रज्ञ म्हणजे काय, तर मागणी, उत्पादन, किंमत या सगळ्या गोष्टी नव अभिजातवाद अर्थशास्त्रामध्ये येतात. हे आपण पुढच्या टप्प्यात शिकणारच आहोत. अर्थशास्त्राचे मूल तत्वे प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी अर्थशास्त्राचे मूल तत्वे 1989 साली हा ग्रंथ लिहिला आणि याच्यामध्ये उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर, व्यक्तिगत आणि सामाजिक गुंतवणुकीचा अभ्यास म्हणजेच अर्थशास्त्र होय अशी एक व्याख्या त्यांनी मांडली. म्हणजेच काय, जे आपल्याकडे उपलब्ध साधनं आहेत त्याचा पर्याप्त वापर अधिक प्रमाणात केला जातो. ती व्यक्तिगत असू दे किंवा सामाजिक असू दे, त्यांचा परस्पर अभ्यास म्हणजे एका व्यक्तीवर तरी म्हणलं तरी एका घटकाचाही अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. हे आपण पुढे स्थूल आणि सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये बघणार आहोत. लिओनेल रॉबिन्स कोण होता, तर हे एक महान अर्थशास्त्रज्ञ होते. यांनी काय केलं तर मर्यादित व अमर्यादित गरजा, पर्यायी व उपभोगाची साधने यांचा मेळ घालून होणारे गुंतवणुकीचा अभ्यास. मर्यादित म्हणजे काय, ज्यांना सीमा आहे, जे एका ठराविक बंधनात बांधलेले आहेत. आणि अमर्यादित गरजा म्हणजे काय, ज्यांना सीमा नाही, ज्यांना कोणत्याही बंधनात बांधलेले नाहीत, अशा गरजा यांचा एकत्र मेळ घालून उपभोगाची साधने म्हणजे दररोजच्या जीवनात आपण ती वापरतो, या साधनांचा उपभोग घेतो. म्हणजे अन्न असेल, अन्नातील वेगवेगळ्या गोष्टी असतील किंवा आर्थिक शी संबंधित कोणत्याही गोष्टी असतील, यांचा मेळ घालून होणारी गुंतवणुकीचा अभ्यास म्हणजेच त्यांनी सांगितले की अर्थशास्त्र आहे. आणि अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्व 1932 साली अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्व हा ग्रंथ त्यांनी लिहिला. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी अर्थशास्त्राच्या दुर्मिळतेवर आधारित व्याख्या केली. अर्थशास्त्राच्या दुर्मिळतेवर आधारित म्हणजे काय, तर अर्थशास्त्रातील बारकेतल्या बारक्या घटकाला व्यवस्थितरित्या त्यांनी समजून यामध्ये सांगितलेलं आहे. आता कौटिल्य
कौटिल्य म्हणजे चाणक्य. कौटिल्यांनी काय केलं, तर अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान, जे अर्थशास्त्र शब्दाची फोड केली पूर्णपणे. आणि संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन म्हणजेच अर्थशास्त्र, ही एक त्यांनी नवीन त्याच्यामध्ये व्याख्या केली. अर्थशास्त्र राजकीय व्यवस्थेचा व्यापक ग्रंथ आहे. म्हणजे त्यांनी अर्थशास्त्र नावाचा राजकीय व्यवस्थेवर एक व्यापक ग्रंथ लिहिला. हे सगळे ग्रंथ आणि हे त्यांचे साल हे लक्षात ठेवा, पेपरला विचारले जातात. हा 11वी NCERT चा पार्ट आहे. आपण याच्यावर आणखीन एक नवीन पाठ घेणार आहोत, याचे महत्व आणि व्याख्यानवर. आता कौटिल्याचा दृष्टिकोन काय होता, तर सरकार आणि राज्याची मागणी आणि संपत्ती निर्माण आणि त्याचे संकलन. संपत्ती आपण निर्माण करतो म्हणजे संपत्ती कमवतो, पण त्याचे संकलन करणं पण गरजेचं असतं. संकलनाचे काय फायदे होतात ते त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. कार्यक्षम प्रशासन आणि चौथा म्हणजे सगळ्यात व्यवस्था म्हणजे राजकीय व्यवस्थापनाचे संकलन. म्हणजे राजकीय व्यवस्थापन म्हणजे थोडक्यात काय, तर राज्यासंबंधीची जी धोरणं आपण जाहीर कर, राज्य जे जनतेसाठी धोरणं जाहीर करणार, त्याचे व्यवस्थित संकलन व्हायला पाहिजे, ते जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे. त्याची जनतेची मागणी लक्षात घेऊन त्यांना पुरवठा झाला पाहिजे. या संबंधित त्याचा कौटिल्याचा दृष्टिकोन होता. त्यांनी त्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथात हे सगळे घटना मांडलेल्या आहेत. धन्यवाद.